बौद्ध महासभेचा तथागत गौतम बुद्धांचा भारत रत्न डॉ. आंबेडकरांचा महाबोधी बौद्ध विहार महाबोधी बौद्ध विहार महाबोधी बौद्ध विहार भारत रत्न डॉ. आंबेडकरांचा। या जन्मभूमीमध्ये त्यांनी जे केलेले कार्य आहे त्या ठिकाणी जे बौद्ध विहार आहे तो आज भारत स्वतंत्र झाला तेव्हापासून आजपर्यंत इथल्या ब्राह्मणी व्यवस्थेच्या ताब्यात आहे। आज 1949 ला जो कायदा पारित झालेला होता की त्याच्यामध्ये 9 जणांची टीम आहे, त्याच्यामध्ये 4 बौद्ध सदस्य आहेत, 4 ब्राह्मणी सदस्य आहेत आणि जो कोणी हिंदू वर्गातील एखादा उच्च अधिकारी जे कलेक्टर त्या जिल्ह्याला लाभतो तो अध्यक्ष म्हणून त्या समितीवर जातो। यदा कदाचित कधी कधी त्या ठिकाणी जर हिंदू नसून एखादा एसी जर कलेक्टर आला तर बाजूच्या जिल्ह्यामधून कलेक्टर बोलून त्या ठिकाणी त्याचा अध्यक्ष स्थान स्वीकारायला होतात। अशा पद्धतीनं आजपर्यंत या भारतामध्ये उदय आलेला या बौद्ध धम्माला इथं कुठतरी आळा घालण्याचं काम या ठिकाणी मनुवाद्यांच्या माध्यमातून होत आहे। आज तुम्ही पाहिलं असेल इथला जर मुस्लिम समाज असेल तर त्यांच्या ताब्यामध्ये मुस्लिमांच्या ताब्यामध्ये मस्जिदी आहेत, ख्रिश्चन समाजाच्या ताब्यामध्ये जजेस आहेत, चर्च आहे आणि हिंदूंच्या ताब्यामध्ये हिंदू मंदिर आहे। परंतु आज बौद्ध समाजामधील जे बौद्धांचं विहार आहे जे की या देशाला शांतीचा संदेश देतो तो आज बौद्धांच्या ताब्यात नाही। म्हणून आज भारतभरामध्ये नव्हे तर पूर्ण जगामध्ये बौद्ध समाज हा हे आमचं जे ताब्यात द्या म्हणून बौद्ध विहार हे सर्व देशभरामधून एक लाट उसळलेली आहे। त्याच अनुषंगाने वसमतमध्ये भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं सर्व समाज आपल्याला निवेदन देत आहे की आपण हा आपल्या वरिष्ठांना कळवावं आणि भारतीय बौद्ध महासभेचं जे निवेदन आहे त्याच्यावर दखल घेऊन महाबोधी बौद्ध विहार हे मुक्त करण्यात यावं।